कांद्याचे बाजारभाव सध्या दबावात आहे. बाजारभाव जेव्हा दबावात असतात तेव्हा शेतकरी आतून पूर्ण कोसळलेला असतो आणि तो रडत असतो. त्याला ही सगळी बाजार व्यवस्था रडवते. मात्र एक काळ असा होता की शेतकरी रडत नव्हता, हसत होता. त्या काळामध्ये त्याचं नुकसान झालं तरी एक असा राजा या शेतकऱ्याच्या मागे उभा होता आणि त्यानं शेतकऱ्याच्या घामाला किंमत दिलेली होती. शेतकऱ्याच्या घामाला राजमान्यता दिलेली होती. हा राजा केवळ मुघलांशी लढला नाही, तर यानं शेतकऱ्यांना करमाफी पण दिली. जेव्हा जेव्हा काही अडचणी यायच्या शेतीच्या संदर्भात, मग ते आसमानी असो किंवा आणखी काही कारणाने असो, त्या सगळ्या काळामध्ये हा राजा आपल्या शेतकऱ्यांच्या मागे ठाम उभा राहिला. आणि हा असा काळ होता की कांद्याचा शेतकरी सुद्धा शेतसारा भरत होता आणि कांद्याला योग्य रास्त दर मिळत होता. कारण कांद्याचा शेतकरी शेतसारा भरण्याची इतकी ऐपत कांद्याच्या शेतकऱ्याची आणि एकूणच शेतकऱ्यांची होती. बरोबर ओळखलं, हा राजा होता आपल्या सर्वांचा लाडका, सर्वांचे आदर्श, सर्वांना मानाचा मुजरा करावासा वाटणारा, सर्वांना असं वाटतं की हाच राजा पाहिजे. तेच हे शिवराय, तेच हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. आज या छत्रपती शिवाजी महाराजांना क्रांतीचे जे जनक आहेत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आहेत, रयतेचा राजा आहे, शेतकऱ्यांचा राजा आहे, त्यांना मानाचा मुजरा करूया. आणि आज आपण त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये कशी व्यवस्था होती आणि विशेषतः कांद्याच्या शेतकऱ्याला खरंच तिथे काय किंमत होती, या सगळ्यांची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आहे 19 फेब्रुवारी 2026, वार आहे गुरुवार. आजचा कांदा जर शिवरायांच्या काळामध्ये असता, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात असता आणि कांद्याचा शेतकरी त्या काळात असता, तर त्याला दराची लढाई लढावी लागली असती का? तर उत्तर जाणून घेऊया. स्वराज्यामध्ये, शिवरायांच्या स्वराज्यामध्ये कांदा बागायती शेती आणि शेतकरी सन्मानाची खरी गोष्ट. सर्वप्रथम आपण शिवकालीन शेतीची व्यवस्था कशी होती आणि तो स्वराज्याचा कणा कसा होता ते बघूया. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार होती शेती. शिवकालीन शेती, महसूल व्यवस्था आणि जमीनधारणा याविषयी स्वतंत्र याच्यामध्ये राज्यकारभारात तरतूद केलेली होती. आणि हा जो काळ होता, हा संपूर्ण शिवाजी महाराजांनी घालून दिलेला पायंडा नंतरही तो सुरू राहिला. 1630 ते 1707 पर्यंतची ही सगळी व्यवस्था आपण बघणार आहोत. त्या काळामध्ये जमिनीची मोजणी करून सारा ठरवला जायचा, शेतसारा किंवा शेतकर म्हटलं जाईल, आणि उत्पादनाच्या अंदाजावर कर आकारला जाईल. ही शिस्तबद्ध आणि तुलनेनं न्याय पद्धत होती. पण शेतकऱ्यावर अन्याय होऊ नये म्हणून महसूल अधिकाऱ्यांवर नियंत्रण असे. आता तसं आहे का, हे तुम्ही विचार करा. शेतसारा हा निश्चित केलेला असे आणि मनमानी वसुलीवर बंदी असे. अशी ती आपल्या राजाची व्यवस्था होती. आता त्या काळामध्ये किंवा काळामध्ये कुठली पिकं घेतली जायची ते आपण बघूया. जिरायतीमध्ये ज्वारी, बाजरी आणि पाणलोट भागामध्ये तांदूळ, गहू, हरभरा, तूर. आता नगदी पिके किंवा बागायती पिकांमध्ये होता ऊस होता, हळद होती, कापूस असायचा काही याच्यामध्ये, कांदा, लसूण, भाजीपाला असं होतं. कोकणामध्ये नारळ, सुपारी, फणस या अशासारखी पिकं घेतली जायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या कांदा उत्पादकांसाठी की कांदा हे महत्त्वाचं त्या काळात बागायती पीक होतं ऊसासोबतच. आता या बागायतीसाठी विहिरी, पाण्याची सोय आणि त्यांची विशेष काळजी घेतली जात होती किंवा या संदर्भातलं त्याचं नियोजन होतं. हे सगळं कशासाठी? कारण कांदा हे नियोजनबद्ध आणि बाजार केंद्रित पीक त्यावेळेस असायचं. आता कांदा शेतीचं इथं काय महत्व आहे, हा वेगवेगळा अभ्यास केल्यानंतर ही माहिती तुमच्या समोर ठेवलेली आहे, मी घेऊन आलो आहे. कांदा हा साठवणूकक्षम आणि व्यापारीदृष्ट्या हा महत्वाचा भाजीपाला आहे. मसाल्यांच्या याच्यामध्ये तो एक त्याचा वापर होता. त्या काळामध्ये स्वराज्यातून कांद्याची निर्यात सुद्धा केली जायची. इंग्रज व्यापारी आले होते, त्यांच्यासोबत मसाल्यांचा व्यापार चालायचा आणि त्या मसाल्यांमध्ये
कांद्याचा सुद्धा समावेश नंतर केलेला होता. या कांद्यावर निर्यात कर, आयात कर तेव्हाही ती व्यवस्था होती. आणि जर एखाद्या पिकावर जर शेतसारा आकारला जात असेल तर ते पीक नियमित उत्पादन देणारे असायचे. बाजारात त्याची देवाणघेवाण होत असायची आणि शेतकऱ्याला त्यातून उत्पन्न मिळत असायचे. तरच त्यातून शेतसारा मिळायचा किंवा आकारला जायचा. ज्या अर्थी कांद्यावर शेतसारा होता त्या अर्थी कांद्याला चांगला बाजारभाव मिळत होता, कांद्याची चांगली परिस्थिती होती. असं शिवचरित्राच्या किंवा शिवकालीन जे आपण संदर्भ आहेत किंवा काही पुस्तकं आहे त्यांचा अभ्यास केल्यावर लक्षात येतं. त्या पुस्तकाचे संदर्भ मी खाली देईनच. आता ही शिवकालीन महसूल व्यवस्था जी होती उत्पादन क्षमतेवर आणि त्या उत्पादनावर आधारित होती. म्हणजे काय की अलीकडे अवकाळी पाऊस आला आणि त्या सगळ्या याच्यामध्ये आपण मागणी करतो की आमच्या इथे येऊन तुम्ही सर्वे करा आणि पंचनामा करा आणि आम्हाला भरपाई द्या, पीक विमा वगैरे या सगळ्या गोष्टी होत्या. पण ही जी सुरुवात होती याची खरी सुरुवात जी केली ती आपल्या राजानं केली, रयतेच्या राजांनी केली, राजा शिवछत्रपतींनी केली. पण जर त्या काळात जर काही नुकसान झालं, पावसानं असेल, अवर्षणानं असेल किंवा दुष्काळानं असेल किंवा आणखी काही रोगराईने असेल, त्या काळात लढाया पण व्हायच्या. या लढायांमध्ये पण अनेक वेळा शेतकऱ्याचे शेतीचं नुकसान व्हायचं, कारण तिथून सैनिक जायचे, परकीय आक्रमण व्हायचे. अशा वेळेस शेतकऱ्यांना त्याच्या डोळ्यात आसू आणण्याची गरज नव्हती, कारण आपला राजा शेतकऱ्याच्या बांधावर जायचा, आपल्या प्रतिनिधींना पाठवायचा आणि त्याला नुकसान भरपाई दिली जायची. तो स्वतंत्रपणे प्रत्येक वेळेस आपल्या शेतकऱ्यांसोबत आणि कृषी व्यवस्थेसोबत होता. त्यांनी फार महत्त्व दिलं होतं शिवाजी राजांनी या सगळ्या याच्यामध्ये. यामुळे हा तर्क सुसंगत ठरतो की कांदा शेतकरी इतर शेतकऱ्यांसोबतच त्या काळातही चांगला होता, समृद्ध होता आणि जोडलेला होता. आता दुष्काळात काय काय सवलती मिळायच्या, ओला दुष्काळ असो किंवा कोरडा दुष्काळ असो किंवा नैसर्गिक संकट असेल, तर शिवकालाच्या संदर्भात जे संदर्भ आहेत ऐतिहासिक त्यामध्ये आहे की स्वराज्याकडनं शेतसारा माफी केली जायची, कर वसुली पुढे ढकलली जायची, बियाणांची मदत केली जायची, जनावरांची मदत केली जायची. आणखी पुढे जाऊन ज्या शेतकऱ्याला अडचण असेल त्याच्या जमीन कसण्यासाठी त्याला गावच्या पाटलाकडनं बैल, नांगर यांची पण व्यवस्था केली जायची मोफत. बघा, बियाणं दिलं जायचं, जनावरांच्या संदर्भात जनावरं पुरवली जायची, शेतसारा कर माफी तर आहेतच, एवढं सगळं त्याला दिलं जायचं. आणि बाकी पण त्याचा उत्पादनाचं जे आहे भाव आहे त्याची काळजी पण घेतली जायची, कारण त्या काळात सुद्धा पोर्तुगीज, इंग्रज हे यायला सुरुवात झालेली होती. स्वराज्याच्या बाहेरही आपला व्यापार सुरू होता आणि स्वराज्याच्या बाहेरचा जो व्यापार आहे त्यालाही पण त्या व्यापाऱ्यांवर नियंत्रण असायचं, त्याच्यावर कर लादले जायचे आणि त्यातून शेतकऱ्यांचं संरक्षण केलं जायचं सगळ्या प्रकारामध्ये. आता उपाय योजना काय होत्या, तर ओला दुष्काळामध्ये अतिवृष्टीमुळे जर पिकांचं नुकसान झालं असेल तर त्या काळातल्या स्वराज्यानं लवचिक भूमिका घेतलेली होती. आज असं आहे की कांदा शेतकरी पावसामुळे, गारपिटीमुळे, बाजारभाव घसरणीमुळे त्रस्त असतो. शिवकालीन धोरणं पाहिली तर शेतकऱ्याचं संरक्षण ही त्या काळात राज्याची जबाबदारी आणि राजाची जबाबदारी मानली जाते. आता तर प्रजेचं सरकार आहे, आता ती तशी होते का हे बघायला पाहिजे. व्यापार, बाजारपेठ आणि आयात निर्यातीच्या संदर्भात काय होतं, छत्रपती शिवाजी महाराजांनी व्यापाराला प्रोत्साहन दिलंच. व्यापार आणि उद्योगधंद्यांच्या संदर्भातही त्यांनी एक ठोस भूमिका घेतलेली आहे. कोकण किनारपट्टीवरनं समुद्री व्यापार केला जायचा, देशांतर्गत बाजारपेठा सक्रिय होता. आज तुम्ही शेतकरी बांधवांनो अनेक ठिकाणी शेटे आडनावाची लोक बघतात. शेटे, महाजन, या शेटे मंडळीचं काम असायचं की त्या काळामध्ये ज्या ज्या ठिकाणी बाजारपेठा असायच्या या बाजारपेठांचा प्रमुख त्याला शेटे म्हटलं जायचं. असे वेगवेगळे शब्द आहे. जेव्हा जेव्हा शेती आणि याचा विषय येईल त्या वेळेस मी तुम्हाला या संदर्भात सांगेन. तर या वेळेस काय व्हायचं की कृषी मालाची देवाणघेवाण संघटित पद्धतीने व्हायची. बंदरे आणि बाजार व्यवस्थापन उत्तम त्याचं व्यवस्थापन केलं जायचं.
कृषी उत्पादन हे अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग होता आणि शेतकरी सुद्धा. आणि तुम्हाला माहिती असेल की अनेक शेतकरी शेती झाल्यानंतर मावळ प्रांतातले हे मोहिमेवर किंवा लढाईवर सुद्धा जायचे. अशा दोन्ही गोष्टी ते करत असेल. विचार करा की शिवाजी महाराज अशा या मावळ्यांना, लढवय्यांना आणि शेतकऱ्यांना किती जपत असतील. कांदा हे साठवणारं पीक असल्यामुळे त्याची वाहतूक दूरवर शक्य होती, म्हणून स्थानिक आणि प्रादेशिक बाजारपेठेमध्ये म्हणजे स्वराज्यात आणि स्वराज्याच्या बाजारपेठेत कांद्याची देवाणघेवाण होत असावी असा निष्कर्ष या ऐतिहासिक दस्तऐवजावर किंवा संदर्भावर काढता येणं शक्य आहे. एकूणच शिवकालीन काळामध्ये शेतकरी हा समाजाचा कणा होता. ग्रामपंचायती, ग्रामशासन व्यवस्था अस्तित्वात होती. कुटुंब केंद्रित जीवन शेतकरी जगत होते. गाव व्यवस्थेत त्याला सहभागी येत होतं. महसूल व्यवस्थेचा भाग येत होता. आणि आणखी सांगतो, समजा एखाद्या ठिकाणी नुकसानीची पाहणी करायला जी काही नुकसानीचं पाहणी केलं आणि त्याचा अहवाल किंवा जायचा महाराजांपर्यंत किंवा राज्य व्यवस्थेपर्यंत, ते जर तिथल्या जनतेला नको असेल तर त्यांना एक व्यवस्था होती की हा अहवाल चुकलेला आहे, हा जो पाहणीचा रिपोर्ट आहे, ज्याला आपण आता आजच्या भाषेत रिपोर्ट म्हणूया, हा आमच्या मनासारखा नाही, तुम्ही परत एकदा येऊन पाहणी करा. तर त्यावेळेस स्वतः दस्तूरखुद्द राज्याचे मंत्री तेव्हा तिथं जाऊन पाहणी करण्यासाठी पाठवलं जायचं. आणि एकदा, दोनदा, तीनदा सुद्धा त्या नुकसानीची, शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करून त्यांना मगच नुकसान भरपाई दिली जाई. जनतेच्या आवाजाला महत्त्व होतं स्वराज्यामध्ये, शेतकऱ्यांच्या आवाजाला महत्त्व होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, शेतकरी सुद्धा जागृत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शेतकरी समाधानी होते, समृद्ध होते, पण जागृत होते. कारण हा एक असा राजा होऊन गेला की यानं केवळ महाराष्ट्रात किंवा स्वराज्यातच नव्हे तर संपूर्ण भारताला क्रांतीचं एक शस्त्र दिलं, क्रांतीचं बीज रोवून गेला. म्हणूनच औरंगजेब असेल किंवा आणखी सगळे राज्यकर्ते असतील, जे परकीय राज्यकर्ते होते, ज्यांनी इथं स्वारी केली होती, त्यांना भीती काय वाटत होती की त्यांना या साम्राज्याची भीती नव्हती. त्यांना भीती होती की हा क्रांतिकारी माणूस, यांनी सगळीकडे क्रांती पसरवलेली आहे, उद्या सगळीच जनता बंड करून उठली तर आपली सगळी साम्राज्य धुळीस मिळतील. आणि तसंच झालं. आजच्या या संदर्भात एकूणच महाराज छत्रपती शिवाजी महाराज रयत आणि शेती आणि कांदा उत्पादक यांचा विचार केलात ना शेतकरी बांधवांनो, तर असं लक्षात येतं की प्रश्न बाजार व्यवस्थेला आपणही विचारायला पाहिजे. ज्या ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी असं आपण म्हणतो, त्या त्या वेळेस आपल्यावर अन्याय झाला तर आपण बाजार व्यवस्थेवर किंवा त्या सगळ्या याच्यावर प्रश्न उपस्थित करतो का? की आपण मुकाट्यानं कितीही काय केलं, बाजारात मारहाण झाली, तुम्हाला कोणीतरी लुटलं की आहे ते सगळं देऊन येतो आणि घरी परत येतो. आजच्या शिवजयंतीला एक निश्चय करूया मित्रांनो, बांधवांनो. आज मी काही झालं, मग जास्त भाव मिळो, कमी भाव मिळो, किंवा काही अन्याय झाला माझ्यावर किंवा माझ्या शेतकरी बांधवावर, आम्ही एक होऊ आणि मी त्याच ठिकाणी आवाज उठवेन. जेव्हा तुम्ही आवाज उठवाल, एक का होईना, दोन का होईना, तेव्हा व्यवस्था बदलायला लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी, छत्रपती शिवाजी राजांनी फार मोठं क्रांतीचं बीज आपल्यामध्ये तेव्हाच पेरून ठेवलेलं होतं. क्रांतीचं, स्वाभिमानाचं आणि ताठकण्यानं उभं राहायचं. कारण शेतकरी ही सन्मानाची गोष्ट आहे, रडवण्याची, अपमानाची नाही. सावध व्हा, त्याच्यानंतर जागृत व्हा, एक व्हा. या सगळ्यांचे संदर्भ मी तुम्हाला सांगितले ते महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ पुणे, मुंबई माफ करा, यांनी जे प्रकाशित केलेलं पुस्तक आहे. लेखक आहे डॉक्टर वी गो खोबरेकर आणि पुस्तकाचं नाव आहे शिवकाल 1630 ते 1707. तर शिवकाल हे पुस्तक ऑनलाईन उपलब्ध आहे. तुम्ही मराठी भाषा विभागाच्या वेबसाईटवरनं ते डाउनलोड करू शकतात. अशी अनेक दस्तऐवज आहे की जे ऑनलाईन मराठी भाषा विभागानं, शासनानं उपलब्ध करून दिलेली आहेत. तुमच्या गावच्या वाचनालयात पण ते आहेत. आता विश्वकोश किंवा संदर्भ कोश सुद्धा ऑनलाईन आहे. तुम्ही हे सगळे संदर्भ तिथे तपासू शकतात आणि शिवाजी महाराजांचा
किंवा मराठ्यांचा हा सगळा उदात्त, जाज्वल्य, अभिमानास्पद असा इतिहास आहे, तो तुम्ही अनुभवू शकतात ते वाचून आणि नवीन पिढीपर्यंत पोहोचू शकतात. तर कांद्याच्या संदर्भातले सगळे संदर्भ, सगळ्या गोष्टी मी तुमच्या पुढे ठेवल्या. येणाऱ्या काळामध्ये हाच संदेश आजचा दिवस देतो आहे की जागृत व्हा. क्रांतीचं पहिलं पाऊल शिवाजी दुसऱ्याच्या घरात जन्माला येऊन किंवा त्यांनी तशी इच्छा करून होत नाही. आजपासून माझ्याच घरात शिवाजी जन्माला यावा किंवा मीच प्रयत्न करेन असं जेव्हा तुम्ही म्हणाल, तेव्हा तुम्ही क्रांतीच्या दिशेनं, तुमच्या बाजारभाव स्वातंत्र्याच्या दिशेनं आणि शेतकरी समृद्धी आणि सन्मानाच्या दिशेनं पाऊल टाकलेलं असेल. आम्ही त्यासाठी नेहमीच प्रेरणा तुम्हाला देत असतो, वेगवेगळी माहिती आणि पत्रकारितेच्या माध्यमातून. जोडून राहा. जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र.